नमस्कार. मी विश्वास उटगी. मी तुम्हाला एक वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचून दाखवतो आणि मग त्यानंतर मी काय म्हणतो त्याचा ऐसा. सोन्यातील 15% ची घसरण, सोने तारण कर्ज व्यवसायाच्या मुळावर. सोन्याच्या किमतीतील अकस्मात घसरणीमुळे देशातील सोने तारण कर्ज क्षेत्रात जोखीम वाढली असून संकटाची स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा फिच रेटिंग्स या अहवालाने सोमवारी दिला. विशेषतः बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या या संबंधाने मजबूत जोखीम नियंत्रणाची गरजही अहवालाने अधोरेखित केली आहे, म्हणजे अंडरलाईन केली आहे. इराणवरील हल्ला 28 फेब्रुवारी रोजी सुरू झाला आणि तेव्हापासून 2% जास्त मजबूत झालेल्या अमेरिकी डॉलरच्या दबावामुळे संपूर्ण मार्च महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमती जवळपास 15% घसरल्या आहेत. ऑक्टोबर 2008 नंतरची सोन्यातली ही सर्वात मोठी मासिक घसरण आहे. मात्र सोन्याच्या किमती अस्माला भिडले असताना कर्ज घेतले असल्याने ताजी घसरण गोल्ड लोन क्षेत्रासाठी चिंतेचा मुद्दा आहे, असे आंतरराष्ट्रीय पतमानांकित संस्था फिच रेटिंग्सचे मूल्यांकन आहे. भारतात वेळप्रसंगी घरातील दागदागिने गहाण ठेवून त्यावर पैसे उसने घेऊन कर्ज भागवण्याची जुनी परंपरा आहे. याच परंपरेवर आधारित आधुनिक सोने तारण कर्ज व्यवसाय गेल्या काही वर्षात चांगलाच बहरात आहे. अल्प मुदतीच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी सोने तारण कर्जे सामान्यतः घरातील सोन्याच्या दागिने तारण ठेवून घेतली जातात. मात्र सोन्याच्या किमती घसरल्यास कर्जदात्या बँका व वित्तीय संस्थांचे लोन टू व्हॅल्यू म्हणजे LTV अर्थात कर्जाच्या तुलनेत सोन्याचे मूल्य हे समीकरण बिघडते. अर्थात कर्ज मिळवताना तारण म्हणून ठेवल्या गेलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी होऊ शकते. अशा स्थितीत कर्जदाराने जर कर्ज थकवल्यास तारण मालमत्तेतून ते वसूल करता येणे कर्जदात्यांसाठी अशक्य बनेल, असा या संस्थेने अहवालात दिलेला इशारा आहे. या बातमीचा अर्थ काय, की ज्यांनी ज्यांनी आपलं सोनं गहाण ठेवून कर्ज घेतलेलं आहे त्यांनी जरा जरी कर्ज फेडण्यात चूक केली तर त्यांचं सोनं आयुष्यभरात कधीच मिळणार नाही. कारण बँका कर्ज उसलीच्या मागे लागणार आणि आता असं म्हणणं आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे डॉलर मजबूत झाला आणि सोनं जे पूर्वी खूप वरती गेलं ते खाली गेलंय. आता हे युद्धामुळे झालंय असं लिहिणाऱ्याचं निदान आहे. मग हे कोण आहे? ही फिच ही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आहे. भारताबद्दल लिहिताना ते असं म्हणतायत की ज्या गरीब माणसांनी आपलं सोनं गहाण ठेवून बँकांकडून घेतलं त्यांना कर्ज फेडताना त्रास होणार. पण याच्यापेक्षा जास्त चिंता काय आहे की ज्या बँकांनी तारण ठेवून कर्ज दिलं, म्हणजे सोनं तारण ठेवून कर्ज दिलं, त्यांना आता ते तारण विकण्यामध्ये सुद्धा फार मोठा तोटा आहे. लक्षात घ्या. बातमीचा रोख मणिपुरम लॉयड्स बँक. याचं वैशिष्ट्य काय? केरळमधली ही सर्वात मोठी संस्था आहे. आता ती भारतभर गल्लीबोळात दिसते. घराघरातलं सोनं या बँकेत आलेलं आहे तारण म्हणून. आणि या बातमीचा अर्थ काय, म्हणजे मी एक फक्त कंपनीचं नाव घेऊन सांगितलं. अशा शेकडो नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या या देशाच्या गल्लीबोळात काम करतात आणि गल्लीबोळामधून गरिबांच्या वस्तीतून, त्या मोलकणींपासून आशा वर्कर पासून अकुशल कामगार, कुशल कामगार आणि मध्यमवर्ग सुद्धा यांच्या घराघरातलं सोनं गहाण पडले या कंपन्यांमध्ये. म्हणजे मणिपुरम लॉयड आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या अगदी नव्या जनरेशनच्या सर्व कंपन्या म्हणजे बँकिंग कंपन्या याच्यामध्ये भारतातल्या कष्टकरी वर्गाच्या सोनं गहाण ठेवून जे कर्ज घेतले ते तर कर्जबाजारी झालेत. त्यांचा रोजगार भिडतोय, ते दारिद्र्याच्या खाईत ढकलले जातात आणि आता त्यांचं सोनं गहाण ठेवून जे त्यांनी कर्ज घेतलंय ते फेडता येत नाहीत.
एकूणच भारतातल्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम या क्षेत्रावरती किती भयानक होतोय हे त्याचं चित्र आहे. पण बातमीचा फोकस कशावरती आहे, की ज्या बँकांनी ज्या संस्थांनी सोनं गहाण ठेवून कर्ज दिलेलं आहे, त्या सोन्याची व्हॅल्यू डॉलर वाढल्यामुळे 2% सोन्याची व्हॅल्यू कमी झाली. एवढंच फक्त त्याला सांगायचं आहे. भारतातल्या आर्थिक संकटापुढे काही बोलायचं नाहीये. पण या बँकिंग क्षेत्रातल्या संकटामुळे त्या बँका म्हणजे नवीन नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या यांना आपलं सोनं विकताना, गहाण ठेवलेलं सोनं विकताना तोटा होईल. आणि आता तोटा सहन करून ते विकायला मार्गी काढतात का युद्धजन्य परिस्थितीत, हे बघायचंय. सध्या 2015 नंतर नवीन आलेल्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या हाच व्यवसाय करतायत. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने सांगते. त्यामुळे नवीन जनरेशनच्या बँका पहिल्या 12 निघाल्या 95 पासून ते 2003 पर्यंत, त्यातल्या 7 कायमच्या बुडाल्या, 7च शिल्लक राहिल्या. 12 पैकी 7 शिल्लक राहिल्या. त्यानंतर आलेली येस बँक आणि कोटक बँक काय लायकीची हे आपल्याला माहिती आहे. आणि नंतर 2015 नंतर ज्या एनबीएफसी निर्माण झाल्या, त्यांची काय लायकी आहे हे आत्ताच्या क्रायसिस पिरियडमध्ये सिद्ध होते. त्यामुळे या बँका बंद पडण्याच्या मार्गाने जातील, अशा तऱ्हेची आत्ताची परिस्थिती आहे. आणि मग ही परिस्थिती त्या बँकांची आणि त्या संस्थांची आहे, ज्यांच्याकडे आता सोनं, तुमच्या घरातलं सोनं त्यांच्याकडे आहे, त्याची व्हॅल्यू कमी झाली म्हणून ते आता बाहेर विकायला जाताना त्यांना तोटा होईल. पण तोटा सहन करून सुद्धा ते करतील. पण ते विकणार कोणाला? हे सोनं घेणार कोण? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. पण तुमच्या घरातलं सोनं गेलं, तुम्ही न फेडता येणारे लोक आहात. तुमच्याकडे वसुली करता ज्या पद्धतीने ते हैराण करतील, त्या हैराणीला जे गरीब वर्गातले लोक आहेत ते आत्महत्येच्या मार्गाने जाणार आहेत. आपल्या सर देशातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हे काम असलं पाहिजे किंवा सरकारचं हे काम असलं पाहिजे, की अशा प्रकारची सोन्यासारखी वस्तू तारण ठेवून कर्ज देणं, ही 2 बिघा जमीनची जी काही सावकारीची पद्धत होती, ही त्यांनी पुन्हा आणलेली आहे. इंदिरा गांधींनी बँकाचं राष्ट्रीयकरण केलं, तेव्हा बँकांमधला पतपुरवठा सामान्य माणसाकडे नेणं, हे त्याचं उद्दिष्ट होतं. मोदी सरकारने हे उद्दिष्ट फार बरबाद केलेलं आहे. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या आणि मणिपुरम लॉयड सारख्या कंपन्या सर्वसामान्य माणसांचं सोनं ताब्यात घेऊन आता लोकांना ते दरिद्री बनवतायत, लोकांना ते कर्जबाजारी बनवतायत. आणि अशा वेळेस आता युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांच्या हातातले हे सोनं विकण्याची पाळी त्यांच्यावर पण येईल. या कंपन्या बंद पडण्याच्या अवस्थेत येतील, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे सामान्य माणूस तर बर्बाद होतोच आहे, पण या कंपन्या पण फार काळ टिकतील अशा अवस्थेत नाहीये. मी इथेच थांबतो. लोकांनी शिकण्यासारखी ही परिस्थिती आहे, पण कोणीतरी सांगायला पाहिजे. म्हणून मी बातमी वाचली आणि मला जो कळला अर्थ तो तुम्हाला मी समजावला. देवना इथेच